नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी जे हवामान अभ्यासक तोडकर साहेब यांनी 25 तारखेलाच अंदाज दिला होता की राज्यामध्ये महाराष्ट्रात 29 तारीख त्या दिवसापासून ते 31 तारखेपर्यंत सूर्यदर्शन कोणत्या कोणत्या जिल्ह्यात येणार आहे या संबंधित संपूर्ण महत्त्वपूर्ण माहिती दिली होती। त्यानुसारच काल म्हणजे 29 तारखेपासून राज्यामध्ये काही अपवाद भाग वगळता संपूर्ण जिल्ह्यामध्ये सूर्यदर्शन झालेले होते। तर आज इकडे बघू शकता तुम्ही 30 तारीख आहे, 30 जुलै रोजी संपूर्ण भागामध्ये इकडे सूर्यदर्शन दिलं आहे। बाकी सर्व जे अभ्यासक होते, हवामान अभ्यासक यांनी सांगितले होते की 5 तारखेपर्यंत पावसाचे वातावरण राहील, पण फक्त तोडकर साहेब यांनी सांगितलं होतं की वातावरणात बदल होईल। 28ला जरी पाऊस असला तरी 29 तारखेपासून सूर्यदर्शन होईल। काही 1-2 जिल्ह्यातच फक्त पावसाचे वातावरण तयार झालेले आहे, जसं बीडमध्ये पाऊस आहे। त्यानंतर यवतमाळ झालं, चंद्रपूर झालं, गडचिरोली झालं, भंडारा, गोंदिया, नागपूर या सर्व भागामध्ये पावसाचं वातावरण संपुष्टात आलं आहे, म्हणजे पावसाचं वातावरण बंद झालं। ढगाळ असेल पण इकडं स्पष्ट सूर्य आपल्या बघू शकता, असा पूर्ण सूर्यप्रकाश, चांगला प्रकाश सूर्य निघल्याचे चित्र हे दिसत आहे। हवामान अभ्यासक तोडकर साहेब यांनी 31 तारखेपर्यंत शेतातील कामे करण्यासाठी शेतकऱ्यांचं फवारणी खत देण्याची व्यवस्था किंवा त्याचा अंदाज 25 तारीखला व मागच्या महिन्यात देखील त्याने सांगितला होता। त्यांचा अंदाज एकदम शेतकरी पुत्राचा अंदाज एकदम तंतोतंत खरा ठरलेला आहे। त्यामुळे हवामान अभ्यासक तोडकर साहेब यांना फॉलो करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व माहितीपूर्ण अंदाज आपल्याला खरे अंदाज भेटत राहील। तर मित्रांनो, या चॅनलवर नवीन असाल तर आपण सबस्क्राईब करायला विसरू नका।